कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? ते गुंड कोण होते ते पोलिसांना अजून नाही कळलंय. मला अजून कुठे लागल? प्रीतम 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 सांग ते कसं सांग हा कुठे आता तू वाडी कोण होते ते लोक? अरे यार केवढं लागलंय तुला. राजेचे दादा केवढा लागला यांना. प्रीतम ते गुंड तुम्हाला घेऊन गेले आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला. बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला फार काही लागलेलं नाही आहे. तिथे रक्त सांडलं होतं. हो ते माझं रक्त नव्हतं, ते मला वाचवणाऱ्याचं रक्त होतं. ते जर तो तिथे आला नसता तर मी तुमच्यासमोर जिवंत नसतो. कोणी वाचवलं तुला? सांगा ना. अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय बोलतेस तू बारू? त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. यांचं ड्रेसिंग मी आता केलेलं आहे. काही औषध लिहून दिल्यात ते घेऊन या तुम्ही. येतो मी. ठीक आहे. झाला. हरीशने स्वतःच्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवला. हरीश तिकडे कसं काय तू? हरीश तुला कसं कळलं? सर, ते गुंड प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन जात होते आणि नेमकं तेव्हाच मी तिथून पास होत होतो. प्रीतम सर आणि मी यांचा आवाज ऐकला. जसं त्यांनी प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन गेले ते तसं मी गाडीचा पाठलाग केला. सर, ते गुंड ना प्रीतम सरांना खूप टॉर्चर करत होते. कोण आहात तुम्ही? का आणि काय हवंय तुम्हाला? आहे बघा, माझ्या आईला आणि दादाला जर कळलं ना तर जिवंत नाही राहणार तुम्ही. तू तुझ्या बायकोवर खूप प्रेम करतोय ना? ए हे बघ चूक करतोयस. हे बघ तू चूक करतोयस तू. शेवटी मी धाडस करून मध्ये पडलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.